यावर्षी पावसात मोठा खंड पडला हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे कोरडवाहू भागातल्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळपास वायाच गेलाय म्हणा ना. रब्बीतही बऱ्याच जिल्ह्यात पेरणी करण्यात ओल राहणार नाही. पण यात महत्त्वाचं म्हणजे काय तर मागच्या 4 वर्षात अगदी ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येही पाऊस होतच होता. यावर्षी एल निनोमुळे पुढच्या 2 महिन्यात सरासरीपेक्षा कमीच पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्यातच बऱ्याच शेतकऱ्यांकडे रब्बीची पेरणी करण्यासाठी पैसा राहणार नाही. त्यामुळे सरकारनं सध्या सुरू असलेल्या पावसामुळे गाफील न राहता दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे. दुष्काळ जाहीर करताना हंगामाच्या सरासरीचा विचार केला जातो. यावर्षी जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस आला. त्यामुळे 4 महिन्यांची सरासरी काढली तर पाऊस कमी पडला असं वाटणार नाही. त्यात पावसाचं वितरण हे असमान राहिलं म्हणजेच पाऊस सगळीकडे काही सारखा पडलेला नाहीये. त्यामुळे दुष्काळी वर्षामध्ये जसा फटका बसतो तसंच नुकसान शेतकऱ्यांचंही यावर्षी झालंय. गेल्या 2 ते 3 वर्षात नेहमीसारखं खरीपानं धोका दिल्यानंतर शेतकऱ्यांना किमान रब्बी हंगामानं तरी आधार द्यावा यासाठी सरकारनं आत्तापासून प्रयत्न केले पाहिजेत. पण आपले मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी राजकीय स्टेज शो करण्यात मग्न आहेत. त्यामुळे झालंय असं की सरकारी मदत आणि योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतात. आता झालंय असं की धरणात पाणीसाठा कमी आहे आणि त्यात ऊसाखालचं क्षेत्र हे मागच्या 3 वर्षात वाढलंय. त्यामुळे साहजिकच शेतकरी ऊसासाठी धरणातून पाणी सोडावं अशी मागणी करतात. यात त्यांचं तरी काय चूक आहे ना. वर्षभर लेकरागत जपलेलं पीक वाळून जाऊ नये यासाठी ही कुठलीही शेतकरी त्यांची हीच इच्छा असणार आहे. पण दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं अजून नुकसान होऊ नये म्हणून ऊसाची नवीन लागवड करू नये यासाठी मायबाप सरकारनं आवाहन करण्याची गरज आहे. यात आपण म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायचं की कमी पाण्यावर येणाऱ्या हरभरा, ज्वारी अशा पिकांकडे वळण्याची गरज. ज्याच्याकडे बऱ्यापैकी पाणी आहे ते ऊसाऐवजी गहू, भाजीपालाही घेऊ शकतात. जे कांदा उत्पादक आहेत त्यांनी निदान दुष्काळामुळे पुढचे काही महिने तरी त्यांना चांगला दर मिळणार आहे. आता काही दिवसातच हिवाळा सुरू होणार आहे. पण एल निनोमुळे हिवाळ्यात पण तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे आणि याचा फटका पक्व होताना थंडीची आवश्यकता असलेल्या गहू, हरभरा अशा पिकांना बसू शकतो. त्यामुळे याचा विचार करूनच तुम्ही पिकांचं नियोजन करणं गरजेचं आहे. कमी पावसामुळे किंवा दुष्काळी वर्षात पिकातून मिळणारं उत्पन्न थांबतं. पूर्णपणे थांबतं असं म्हणता येणार नाही, पण काही प्रमाणात तरी थांबतं. अशा वेळी तुम्ही फक्त शेतीवर अवलंबून न राहता बाकी पर्याय पाहतात. जसं की दुधाचा धंदा आहे. दुधाच्या धंद्यावर शेतकरी तग धरून राहतात. मात्र आत्ताच चाऱ्याची टंचाई जाणवतीये. मराठवाड्यातल्या काही भागात शेतकरी ऊस खरेदी करून जनावरांना तो खायला देतात. पुढचे 9 महिने राज्यात मोठ्या प्रमाणात चारा टंचाई असेल असं सध्याच्या तरी परिस्थितीवरून दिसतंय. त्यामुळे ठिकठिकाणी चारा डेपो सुरू करायला पाहिजेत. हे चारा डेपो किती आणि कुठे उघडतात याचं देखील नियोजन आत्तापासून करणं गरजेचं आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर होण्याची वाट तुम्ही बघण्याची गरज नाहीये. शेतकरी दुधाच्या धंद्याकडे वळतो तर तो दरामुळेच. मात्र आपल्याकडे म्हणजेच महाराष्ट्रात दुधाच्या दरात मागच्या 3 ते 4 महिन्यात लिटर मागे 8 रुपयांची घट झाली. आपल्या बाजूच्या कर्नाटक सरकारनं शेतकऱ्यांना प्रति लिटर अनुदान दिलं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं किमान खूप नाही पण एका वर्षासाठी तरी दुधाला अनुदान देण्याची गरज सध्या पडली आहे. शेतकऱ्यांसमोरचा दुष्काळातला एक मोठा प्रश्न असतो ते म्हणजे कर्ज. बँका, खाजगी सावकार आणि मायक्रो फायनान्सचं कर्ज हे कसं फेडायचं हा नेहमीच त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. गेल्या काही वर्षात कर्जबाजारीपणा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यामुळे वाढल्या आहेत. दुष्काळामुळे आत्महत्यांमध्ये वाढ होऊ शकते हे लक्षात घेऊन वित्तीय संस्था शेतकऱ्यांच्या मागे लागणार नाहीत, सावकार लुडबुड करणार नाहीत. यासाठी सरकारनं प्रयत्न करण्याची गरज आहे. सरकार व्याज भरून शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठनही करू शकतात. काही वर्षांआधी शेतकरी पीक विमा काढायला जास्त महत्त्व देत नव्हते, पण यंदा मात्र 1 रुपयात पीक विमा असल्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रमी संख्येत विमा भरलाय. मात्र विमा कंपन्यांकडून भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारला ती द्यावीच लागणार आहे. यंदाच्या दुष्काळामुळे आताच अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू झालेत, पण जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढलीच नाहीये. पावसाळ्यातल्या 4 महिन्यांपैकी फक्त जुलै महिन्यातच मुसळधार पाऊस झाला. मात्र कमी वेळेत 200 ते 300 मिलीमीटर पाऊस आला आणि त्यामुळे पडलेलं पाणी हे वाहून गेलं. म्हणजेच
टेक्निकली बोलायचं झालं तरच भीज पावसामध्ये जेव्हा दररोज 20 ते 30 मिलीमीटर पाऊस पडत असतो तेव्हा जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढत जाते. 1 ते 2 दिवस मुसळधार पाऊस पडला तर ते पाणी ओढ्या आणि नाल्यांद्वारे नद्यांना मिळून पुढे समुद्राला जाऊन मिळतं. म्हणून पावसाच्या सरासरीमध्ये जेवढी तूट दिसते त्यापेक्षा प्रत्यक्षात पिण्याच्या पाण्याचं संकट म्हणजेच पिण्याच्या पाण्याचे हाल होणार. यामुळे त्याचंही नियोजन तुम्ही आत्तापासूनच करायला हवंय. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य माणसासाठी येणारं वर्ष हे दुष्काळाचं म्हणजेच खडतर असणार आहे. याच काळात लोकसभेच्या निवडणुकाही लागणार आहेत. किमान त्याचा तरी विचार करून किंवा ते तरी डोळ्यासमोर ठेवून सरकार शेतकऱ्यांना आधार देईल अशी सरकारकडून अपेक्षा आहे. ही माहिती, हे विश्लेषण ॲग्रोवनचे राजेंद्र जाधव यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आहे आणि अजून अशा कोणत्या विषयाची माहिती किंवा विश्लेषण तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा.